एका तासामध्ये खटवांग राजाने भगवंताची प्राप्ती करून घेतली। काय असतं, एखाद्याचं दुःख, एखाद्याला काही दुःख प्राप्त झालं तर त्याला भेटायला गेल्याच्या नंतर मोठं दुःख त्याला सांगावं लागतं। त्याला तेव्हा असं वाटतं की आपलं दुःख छोटे हो, आपल्यापेक्षा मोठ्या जगामध्ये खूप काही दुःख आहे। तसं राजा परीक्षितीला भगवान शुक्राचार्याने पहिले राजा परीक्षितीला पहिले आधार दिला, तुझ्याकडे 7 दिवस आहेत। पण खटवांग राजाकडे 1 तास होता, पण त्याची भाग्यदशा कैसी प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती त्याला 1 घंटात करता आली। तुझ्याकडे 7 दिवस कशाला घाबरतो? राजा परीक्षितीला थोडा आधार आला की 1 तासामध्ये देव भेटू शकतो, तर आपल्या 7 दिवसात का भेटू शकत नाही? धीर आला आणि राजा परीक्षिती कथा श्रवण करायला लागला। आता ही कथा चालू होती, नेहमी शरण्यामध्ये शौनकादिक ऋषीला सांगत होते सूतजी महाराज। आता ही कथा ऐकत असताना मधातच शौनकादिक ऋषींना लक्षात आलं आणि त्यांनी मनातच प्रश्न विचारला सूतजींना, म्हणले का तुम्ही आम्हाला एवढं महाभारत सांगितलं, त्या महाभारतामध्ये सगळ्यांची नावं तुम्ही वेळोवेळी घेत होते, पण त्यातलं एक महत्वाचं पार्ट होतं, महत्वाचं पार्ट आहे, त्याचं नाव तुम्ही काल घेतलंच नाही कुठं? तो तिथं नव्हता का? त्याला कोणी बोलवलंच नाही युद्धासाठी? म्हणले कोण? म्हणले विदुर काका। विदुर महाराज म्हणले राजन, सुंदर प्रश्न विचारला। विदुर काका जे आहेत ना, हे विदुर काका कोण होते? हे यमाचा अवतार आहे विदुर काका। पण एक वेळेस त्यांनी चुकी नाही का, महात्म्याला मुकुंद ऋषीला त्यांनी धरून आणलं शिपायाने, आणि मुकुंद ऋषीने त्यांना शाप दिला की तू शासन करण्यासाठी योग्य नाहीस, म्हणून तुला मी शाप देतो की 100 वर्ष तू मृत्यू लोकामध्ये वास्तव्य करशील आणि शूद्र कुळामध्ये तुझा जन्म होईल। आणि ते यम महाराज विदुर काका म्हणून हस्तिनापूर मध्ये जन्माला आले आणि नीतिवान, इतकं सुंदर जीवन। विदुर काका वेळोवेळी धृतराष्ट्र महाराजांना मार्गदर्शन करायचे, महामंत्री होते ह्या राज्याचे, आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करायचे। पण ज्या वेळेस पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध ठरवायचं होतं, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगून आल्याच्या नंतर पांडवांनी निरोप पाठवला, 13 वर्षाचा वनवास पूर्ण करून आलो, आता आम्हाला आमचं अर्ध राज्य परत द्या। पण धृतराष्ट्र दुर्योधनाचं ऐकत होतं आणि दुर्योधनाच्या आधीन गेल्यामुळे धृतराष्ट्र होही म्हणत नव्हता, नाही म्हणत नव्हता। मग या संधिभागी बसल्याच्या नंतर धृतराष्ट्राला असं वाटलं, वेळोवेळी आपण आपल्या भावाचं, लहान भावाचं, मंत्र्याचा सल्ला घेतो, आजही घ्यावं, त्याला विचारावं एकदा की मी याच्यात काय करू, पांडवांना अर्ध राज्य देऊ का नको देऊ? हा विचार करण्यासाठी विदुर काकाला बोलवलं। आणि विदुर काका ज्यावेळेस धृतराष्ट्राच्या महलामध्ये गेले, त्यावेळेस त्याच्या पाठीमागच दुर्योधन गेला, आणि दुर्योधन विदुर काकाच्या पाठीमाग उभा राहिला, आणि धृतराष्ट्र समोर होता, अंध होता, त्याला दुर्योधन आलेला दिसलाच नाही। धृतराष्ट्राला विदुर काकाने सांगितलं, महाराज माझी कशासाठी आठवण केली, एवढ्या रात्रीच्या समयी मला कशासाठी बोलवलं? धृतराष्ट्राने सांगितलं, मी काही तुला मंत्री म्हणून बोलवलं नाही, माझा भाऊ म्हणून तुला आता रात्रीच्या वेळेस बोलवलं, आणि घरामध्ये हा वाद उपस्थित झालेला आहे, दोन्ही चुलत भाऊ भांडायला लागलेले, माझे आणि पांडूचे मुलं। पांडूचे मुलं म्हणतात अर्ध राज्य दे, माझा मुलगा नाही म्हणतो, मी काय करू, त्याला अर्ध राज्य देऊ का नाही देऊ हे तुला विचारण्यासाठी बोलवलं मी विदुरा। विदुर काकांनी सांगितलं, हे बघा म्हणले महाराज, हे दुर्योधन जो आहे ना, ते तुमच्या घराला लागलेली कीड आहे। दुर्योधन रूपी विषाची वेल कौरव रूपी वृक्षाला लागलेली आहे, कुरुरूपी वृक्षाला लागलेली आहे, आणि ह्या वेळेचा आळा जर का वाढत गेला ना, तर ही झाड कधी उपटून फेकल सांगता येणार नाही। म्हणून महाराज, एका व्यक्तीमुळे जर का घराला त्रास होत असेल तर घरातल्या लोकांनी विचार करून त्या व्यक्तीचा त्याग करावा। एका गावामुळे जर का सगळ्या गावाला, एका घरामुळे सगळ्या गावाला त्रास होत असेल तर गावाने विचार करून त्या घराचा त्याग करावा। एका गावामुळे जर का जगाला त्रास होत असेल, देशाला त्रास होत असेल तर देशाने विचार करून त्या गावाला बाजूला टाकावं।
तसं एका मुलामुळे तुमच्या असंख्य कुळाला जर का कीड लागत असेल, त्रास होत असेल किंवा कुल नष्ट होण्याची वेळ येत असेल तर त्या मुलाचा त्याग केलेला चांगला आहे. आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही दुर्योधनाचं ऐकू नये. पांडू हा तुमचा सक्का भाऊ आहे आणि त्या अर्ध्या धनाचा तो अधिकारी आहे, म्हणून पांडवाला तुम्ही अर्ध धन देऊन टाका. कोण म्हणलं? कोण म्हणलं? स्वातीताई सांगले कोणाशी बोलायला हे कळलं की मग भागवत कळत असत. विदुर काका सांगत होते धृतराष्ट्राला दुर्योधन ऐकत होता आणि दुर्योधनाला राग आला. दुर्योधन सामोर झाला आणि विदुर काकाला बोलू लागला, काका मी आजपर्यंत तुमचा खूप सन्मान करत होतो, खूप आदर करत होतो. मला आज कळालं माझ्याबद्दल तुमच्या पोटात एवढं विष आहे म्हणून. बरं झालं मला योग्य वेळी कळालं. तुम्हाला आमच्या राज्यात राहण्याचा आता अधिकार राहिला नाही आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी तुम्हाला मंत्रिपदावर ठेवणार नाही. विदुर काका म्हणले एवढ्या उंच स्वरात बोलू नको, मला हळू बोललं तरी कळतं. हे बघ दुर्योधना, तुला वाटतंय ना त्याच्या आधी माझी इच्छा आहे की मला तुझ्या राज्यात राहण्याची इच्छा नाही, म्हणून मी तुला आता ह्या क्षणाला माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकतो. आणि विदुर काकांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो कागद हस्तगत केला दिला आणि सांगितलं मला तुझ्या राज्यही नको, तुझ्या राज्यातलं पदही नको आणि मला तुझ्या राज्यातही राहायचं. विदुर काका घरी आले, आपल्या पत्नीला घरचं सांगितलं, सगळं महलात घडलेली घटना सांगितली आणि सांगितलं आता आपल्याला हे महल सोडावं. धृतराष्ट्रानंतर दुसरं महल विदुर काकाचं. राजाला जी सुविधा होती ना ती सगळी सुविधा विदुर काकाला. दासी खाणं सगळं VIP. विदुर काकाचा शब्द ऐकला बायको उठली आणि म्हणली जिथं तुम्ही तिथं मी, आता मी ह्या घरात राहणार नाही. विदुर काका अंगवस्त्रावर निघाले आणि पत्नीला सोबत घेतलं. काहीही वस्तू महलातल्या घेतल्या नाही, सगळं सर्वसंग परित्याग केला. गंगेच्या तीरावर आले आणि सुंदर अशी गवताची पर्णकुटी बांधली आणि सुंदर तिथं राहू लागले. विदुर काका म्हणले विदुरानी, रोज माझ्या मागे इतकं टेन्शन राहायचं, याची फाईल मंजूर करून दे, त्याची फाईल मंजूर करून दे, याचं घर नाही त्याचं घर नाही, रोज खराब होऊन जायचं. किती भगवंताने कृपा केली, माझ्या मागची ही झंझट सोडली. आता फक्त आपल्याला देवाचं भजन करण्यासाठी, ना खाण्याची चिंता, ना राहण्याची चिंता, ना काही कमवण्याची चिंता. दोनच तोंड खिचडी बोंड, तिसरं कोणी नव्हतंच ना घरात. आणि दोघा जणांना खाण्यासाठी वृक्ष होते, फळं आणून खायचे, नदीचं पाणी प्यायचं, काहीच टेन्शन नव्हतं. दिवसभर भजन करत बसायचे दोघं नवरा बायको. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळं आयुष्य आपलं भगवंताला समर्पण. दोघं पती पत्नी खूप भजन करायचे. आता इकडं काय झालं, पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला बोलून घेतलं आणि म्हणले महाराज तुम्ही आमच्या तर्फे शांतीदूत बनून हस्तिनापूरला जा आणि तिथं जाऊन आमच्यासाठी दुर्योधनाकडे, धृतराष्ट्र महाराजांकडे अर्ध राज्य आमचं आम्हाला देऊन टाका. भगवान श्रीकृष्ण म्हणले बघू एकदा प्रयत्न करू, काय हरकत नाही. आणि तुमचं तुम्हाला घेऊन द्यायचं, मला तरी काय करायचं, पण माझ्या शब्दाने जर का तुमचं कल्याण होत असेल तर मी ते करून देईन. आणि भगवान श्रीकृष्णाने निरोप पाठवला हस्तिनापूरला की मी उद्या येणार आहे, शांतीदूत बनून पांडवांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. काय करावं काही नाही, याच्यासाठी उद्या दुपारी सभा भरणार आहे. आता एका देशाचा राजा आपल्या देशामध्ये येतोय, द्वारकेचा राजा आपल्या हस्तिनापूरला येतोय, म्हणून त्याची जलंत तयारी झाली. सगळं नगर सजायला लागलेलं आहे. सगळे लोक वेशीमध्ये तोरण बांधायला लागले, घरावर तोरण बांधायला लागले. कृष्णाचं दर्शन होणार आहे, भगवान श्रीकृष्णाचं आगमन होणार आहे. सगळी नगरी जशी नवरी नटावी तशी नगरी सजल्या गेली. आणि विदुर काकांनी सकाळी सकाळी बघितलं लोकांची धांदल उडालेली, लोक याचा इरावेरा धावायला लागले. अरे काय आज एवढे सुंदर मंगलवाद्य वाजायला लागले, कशाचा कार्यक्रम, गावात कोणाचं लग्न आहे, साखरपुडा आहे, काय मंगल कार्य आहे. एका सेवकाला विचारलं, सांगितलं महाराज आज भगवान श्रीकृष्ण पांडवांचे शांतीदूत बनून येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी हे नगर सजलेलं आहे.
प्रसंग असा झाला, विदुर काकाला मोठा आनंद झाला, आज माझा कृष्ण ह्या गावात येणार आहे, मला माझ्या भगवंताचं दर्शन होणार आहे, माझी तपस्या फळाला जाणार आहे, माझ्या जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होणार आहे. आनंद मनामध्ये निर्माण झाला आणि विदुर काकाही तिथंच थांबले. भगवान श्रीकृष्णाचा रथ त्या ठिकाणी हस्तिनापूरमध्ये आला. सगळेजण भगवंताच्या स्वागतासाठी आलेले, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा सगळेजण भगवंताला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि भगवंताचं मंगलमय वाद्य वाजवत वाजवत आपल्या नगरामध्ये नेलं आणि सभेमध्ये नेलं. उंच सिंहासनावर भगवान श्रीकृष्णाला बसवलेले सगळे हस्तिनापूरचे लोक समोर येऊन उपस्थित झालेले आहेत. सगळा समाज समोर बसलेला आहे. एका बाजूने भीष्माचार्य, धृतराष्ट्र बसलेले आहे, एका बाजूने द्रोणाचार्य, कृपाचार्य बसलेले आहेत आणि ह्या सगळ्या समाजामध्ये सगळ्यात पाठीमाग विदुर काका बसलेले. कारण की आज काही मंत्री नाही, मंत्री असते तर कृष्णाच्या बाजूलाच त्याचा आसन असत. कृष्णाने सगळ्या समाजामध्ये आजूबाजूला सगळीकडे बघितलं, कुठं माझा विदुर दिसत नाही. सगळे शेवटला खुर्चीवर बसलेले विदुर महाराज दिसले. भगवंताने ओळखून घेतलं बरं का, न सांगता तुम्हा कळोईते अंतरी. भगवंताने ओळखलं. दुर्योधन भगवंताच्या समोर आला. महाराज की जय हो, हस्तिनापूर नगरामध्ये तुमचं स्वागत आहे. मी ह्या हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन तुमचं शब्द सुमनाने स्वागत करत आहे. पण तुमच्या येण्याचे कारण मला अद्याप माहिती नाही. तुम्ही आलात कशासाठी एवढं मला तुम्ही सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणले, तू एक पट येणार तर मी 10 पट चॅप्टर. आता काही काही लोक वाटतं आमचे चतुर कोणीच नाही, मीच माझ्यासारखा चतुर. पण तुला ज्याने जन्माला घातलं काय तो किती चतुर असेल. त्याला काय म्हणले तुकाराम महाराज, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मग तो चतुराचा शिरोमणी तो बोलायला लागला. भगवान श्रीकृष्ण म्हणले, हे बघ सुयोधन. देव त्याला जास्त दुर्योधन म्हणत नव्हते. का तर विषयी लोकांना, अहंकारी लोकांना स्तुती जास्त प्रिय असते आणि माझी स्तुती ज्याने केली काय त्याच्यावर मी प्रसन्न होतो. असा काही लोकांचा स्वभाव असतो. दुर्योधन त्याच्यातला एक होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं. भगवान श्रीकृष्ण म्हणले, हे बघ सुयोधन, पांडू राजा आणि तुझे वडील धृतराष्ट्र कोण आहेत? म्हणले सख्खे भाऊ. मग पांडव आणि तुम्ही 100 भाऊ कोण आहेत? म्हणले सख्खे चुलत भाऊ. मग पांडव आणि तुम्ही सख्खे चुलत भाऊ आहे. तुमचं जे धन आहे त्या धनाच्या अर्धे वाटेकरी पांडव आहेत का नाही? म्हटले. दुर्योधन म्हणला, बोलून फसलो. भगवान श्रीकृष्ण म्हणले, आहेत का नाही? तो म्हणला आहे, पण ते माझ्या संग जुगार खेळताना हरलेले आहे आणि मी त्याला सांगितलं होतं 13 वर्षाचा वनवास बघून या. भगवंत म्हणले, मग ते आलेत आणि त्यांनीच मला पाठवलं की आमचं अर्ध राज्य आम्हाला द्या. म्हणून मी जास्त नाही पण अर्ध राज्य त्यांचं जे आहे त्यांना देऊन टाकलं. दुर्योधन जरा गप्प बसला. दुर्योधन म्हणला, नाही नाही, आता माझ्याच्याने काही शक्य होणार नाही, मी काही त्यांना अर्ध राज्य देणार नाही. ते हरले झाल्या गेल्या गोष्टी तेव्हा झाल्या, आता काही मी त्यांना अर्ध राज्य देणार नाही. भगवंत म्हणले, हे बघ, मला त्यांनी शांतीदूत बनवून पाठवलेलं आहे. म्हणून माझं कर्तव्य होईल तिथपर्यंत तुमच्या दोघात भांडण न व्हावं. कारण की तुमच्या दोघांचं काही युद्ध झालं तर दोघांचंही कल्याण नाही, दोघांचंही नुकसान आहे. त्याच्यात विजय तर एखाद्याला भेटेलच पण दोघांचंही नुकसान होईल. त्याच्यामध्ये अनेक लोक मरतील, अनेक घर उद्ध्वस्त होतील. म्हणून माझा एक अर्ध राज्य त्यांना देऊन टाकतो, मला अर्ध राज्य नाही देणार, दुसरं काही मागून घ्या. भगवंत म्हणले, हे बघ, तुला अर्ध राज्य द्यायचं असेल नसेल द्यायचं तर नको देऊ, तू त्यांना 5 गाव भिक्षेमध्ये देऊन टाक. बिचारी 5 गावात जीवन जगतील, 5 भावाला 5 गाव भेटतील आणि उदरनिर्वाह करतील. दुर्योधन खुश झाला. तुम्हाला घ्या मग 5 गाव द्यायला मी तयार आहे. आता देवाला असा प्रश्न पडला, हा 5 गाव देण्यासाठी तयार झाला, पण मी ज्या वेळेस निघालो होतो हस्तिनापूरकडे त्यावेळेस द्रौपदी मला आडवी आली
आणि द्रौपदीने सांगितलं, कृष्णा तू चाललाय शांतीत बनून युद्ध थांबवण्यासाठी, पण हे माझे जे केस दिसतात ना डोक्यावरले, हे 13 वर्ष झालीत बांधले नाही. 13 वर्षापासून काही याला वेणी फणी केलेली नाही. दुःशासनाने ह्या केसाला धरून मला 13 वर्षापूर्वी सभागृहात नेलं होतं आणि तेव्हा मी पण केलं होतं की हे केस दुर्योधनाच्या रक्ताने धुईल त्याच वेळेस बांधल. म्हणून माझी प्रतिज्ञा पूर्ण करायची का नाही करायची एवढं लक्षात ठेव आणि नंतरच तू ठरव युद्ध करायचं का नाही करायचं. आता द्रौपदीने असं सांगितलं तर भगवंताला मोठं टेन्शन आणि भगवंत म्हणले हा 5 गाव द्यायला तयार झाला तर याचे 5 गाव घेतले. भगवंताने 5च गाव मागितले पण मोठाले गाव मागितले भारतातले. हे 5 गाव म्हणजे भारताचे पंचप्राण आहे आणि हे गाव जर का सोडले ना तर भारतामध्ये शिल्लक काहीच उरत नाही. त्याचे नाव भागवतातले वेगळे आणि आजचे ते नाव वेगळे आहे. भागवतामध्ये 5 गाव कोणते मागितले आहे का? रत्नपूर सार, इंद्रप्रस्थ, कर्णावती, कांचननगर आणि भाग्यनगर हे 5 गाव भागवताने सांगितलेले आहे. आणि या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं त्यावेळेस पहिलं काम केलं आपल्या देशाचं नाव बदलायचं काम केलं. म्हणून आज त्या गावाचे नाव बदललेले. ते 5 गाव भागवतातले आज त्याचे नाव आहेत मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कलकत्ता आणि हैदराबाद. हे 5 गाव मागितले ते भगवान श्रीकृष्ण त्या टाइमला. दुर्योधन हा अर्थशास्त्रामध्ये लय हुशार होता. अर्थशास्त्रामध्ये आणि महाभारत असं सांगतात त्याच्या हातावर जी धनरेषा होती ना ती फार प्रबळ होती. त्याच्या हातावर धन होतं. म्हणून पांडवांनी ज्यावेळेस राजस्व यज्ञ केला होता का त्यावेळेस त्याला दान द्यायला ठेवलं होतं देवाने की याच्या हाताने किती जरी आपण पैसा खर्च केला तर पैसा वाढत जाईल, कमी नाही होणार. म्हणून त्याला अर्ध खात्यावर नेमणूक केली होती त्याची. तो म्हणला हे 5 गाव जर का दिले तर खाली भारतामध्ये काहीच राहणार नाही, मग खाली रिकामी भारतात सांभाळून काय करायचं. तो म्हणला का नाही यार तुम्ही हे 5 गाव मागितले बरोबर आहे तुमचं, पण हे 5 गाव मी देऊ शकणार नाही. देवाने तिथंच त्याचा शब्द धरला. भगवंत म्हणले मला हेच 5 गाव पाहिजे. तो मला हे बघा तुम्ही पाहुणे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो हे 5 गाव देणार नाही, दुसरे कोणते गाव मागून घ्या. भगवंत म्हणले पाहिजे तर हेच 2 हेच 5 गाव पाहिजे, दुसरे मला गाव पाहिजेच नाही. दोघांमध्ये वाद सुरू झाला. भगवंत म्हणतात हेच पाहिजे, तो म्हणतो मी देणार नाही. भगवंत म्हणतात हेच पाहिजे, ते म्हणतात मी देणार नाही. असं करता करता 10-15 मिनिटं झाले आणि दुर्योधनाला क्रोध आला आणि दुर्योधन म्हणला हे बघा केशवा तुम्ही माझ्या इथं शांती म्हणून आला, पाहुणे म्हणून आलात म्हणून मी तुमचा सन्मान ठेवून सांगायला लागलो हे 5 गाव मी तुम्हाला देणार नाही, दुसरं काही मागून घ्या. भगवंत म्हणले मला दुसरं काही पाहिजे नाही. तो रागात आला तो म्हणला हे बघा सुचाग्रह नेहमी असा मी बिना युद्धेने केशवा मी सुईच्या टोकावर बसली की माती सुद्धा युद्धाशिवाय देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. कोण म्हणलं? दुर्योधन. आता यायला काही जास्त काम पडत नाही सुईचे, आपल्याला जास्त काम पडतं सुईचं. प्रत्येकाच्या घरात सुई दोर आहे की नाही? आहे का नाही? का ठेवतच नाही घरात? मला तुम्ही सांगा सुईच्या टोकावर माती बसली का हो? तुम्ही म्हणता आम्ही कधी बसून पाहिलेच नाही. पण सुईचं टोक किती बारीक असतं, त्याच्यावर मातीचा कण तरी बसल का? नाही बसणार. घरी गेल्यावर प्रयोग करून बघा, इथं नका बघू. घरी गेल्यावर प्रयोग करून बघा, सुईच्या टोकावर माती बसत नाही. आणि भागवत सांगतो सुईच्या टोकावर माती बसेल इतकी देणार नाही. मग आता खरं कोणाला धरायचं? तर आपलं खरं का भागवताचं खरं? खरं कसं आहे आता?